चिंतामणीनगर रेल्वे पूल विकासाच्या प्रकाशात अंधाराचे सावट. मनोज भिसे, अध्यक्ष लोकहित मंच, सांगली. सांगली शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी आणि दळणवळण सुलभ करण्यासाठी चिंतामणीनगर रेल्वे पुलाचे काम अत्यंत महत्त्वाकांक्षी ठरले. पुलाचे बांधकाम पूर्ण होऊन तो वाहतुकीसाठी खुला झाला असला तरी प्रशासनाच्या एका गंभीर दिरंगाईमुळे हा पूल सध्या अपघाताचा हॉटस्पॉट बनू पाहत आहे. एक, विद्युत खांबांचा अभाव, अर्धवट नियोजनाचा फटका. पुलाचे स्थापत्य काम, सिव्हिल वर्क पूर्ण झाले आहे, मात्र यावर अद्याप विद्युत खांब, इलेक्ट्रिक पोल्स बसवण्यात आलेले नाही. कोणत्याही पुलाच्या बांधकामात प्रकाश व्यवस्था हा अविभाज्य भाग असतो, मात्र इथे पुलाचे लोकार्पण होऊनही विद्युत व्यवस्थेकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. 2. ब्लॅक स्पॉट आणि वाढता धोका. रात्रीच्या वेळी या पुलावर अंधाराचे साम्राज्य असते. पुलाच्या चढणीवर आणि उतारावर समोरून येणाऱ्या वाहनांच्या हेडलाईटमुळे डोळे दिपतात, पण स्वतःच्या मार्गिकेतील रस्ता दिसत नाही. पथदिवे नसल्यामुळे दुचाकीस्वारांना रस्त्याचा अंदाज येत नाही, ज्यामुळे हा भाग रात्रीचा ब्लॅक स्पॉट ठरत आहे. 3. जड वाहतूक आणि अपघाताचे निमंत्रण. या मार्गावरून रात्रंदिवस मोठ्या प्रमाणात अवजड आणि मध्यम वाहनांची वाहतूक सुरू असते. पुलाच्या दोन्ही बाजूला असलेल्या संरक्षक भिंती आणि वळणे अंधारात दिसत नसल्यामुळे तिथे मोठ्या अपघाताची टांगती तलवार आहे. विशेषतः पाऊस किंवा धुक्याच्या दिवसात ही स्थिती अधिक भयावह होऊ शकते. 4. सुरक्षिततेचा प्रश्न. केवळ अपघाताच नव्हे, तर अंधाराचा फायदा घेऊन पुलावर चोरी किंवा इतर अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. महिला आणि ज्येष्ठ नागरिक. ज्येष्ठ नागरिकांसाठी रात्रीच्या वेळी या पुलावरून प्रवास करणे असुरक्षित झाले आहे. निष्कर्ष आणि मागणी. प्रशासनाने एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट न पाहता लोकहित मंच आणि सांगलीकर नागरिकांच्या मागणीची दखल घेणे आवश्यक आहे. तातडीच्या मागण्या. पुलावर त्वरित कायमस्वरूपी विद्युत खांब आणि हायमास्ट दिवे बसवण्यात यावेत. जोपर्यंत कायमस्वरूपी व्यवस्था होत नाही, तोपर्यंत तात्पुरते प्रकाशझोत फोकस लाईट्स लावण्यात यावेत. पुलाच्या सुरुवातीला आणि शेवटी अंधार असल्याबाबतचे सूचना फलक व रिफ्लेक्टर्स लावण्यात यावेत. मनोज भिसे, अध्यक्ष लोकहित मंच, सांगली. सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी मी प्रमोद चिनके. अशाच नवनवीन बातम्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.